इनका नाम स्तुति है। और पिछले 1 महीने से इनके पेट में बहुत ही जलन और दर्द हुआ करता था। डॉक्टर के पास गए, डॉक्टर ने मेडिसिन दिया लेकिन कुछ फर्क न पड़ा। बड़े हॉस्पिटल में गए, हॉस्पिटल में जाने के बाद डॉक्टर ने एंडोस्कोपी की। उस कॉपी में पता चला कि उनको स्टमक अल्सर हुआ है और उसके साथ उनको गैस्ट्रिसाइटिस भी हुआ है। और इतना ही नहीं, आगे डॉक्टर ने सोनोग्राफी करने के बाद ये पता चला कि उनको किडनी स्टोन भी है और वो जो स्टोन है वो 4.5 mm का है। इसकी वजह से इनके पेट में बहुत दर्द हुआ करता था। पिछले 1 महीने से इतना इनके पेट में दर्द हुआ था कि ये रह नहीं पा रहे थे कि कहीं जगह पे। लेकिन पिछले शनिवार को जब ये चर्च में आए, चर्च में आने के बाद परमेश्वर ने इनको स्पर्श किया। परमेश्वर ने ऐसा चमत्कार किया, उनका जो किडनी स्टोन है और उनका जो पूरा दर्द है प्रभु यीशु ने एक झटके में गायब कर दिया। और वो दिन है और आज का दिन है, उनको बिल्कुल दर्द नहीं हो रहा है। हालेलुया। बरं झालं। हो। जीसस, थँक यू फॉर टचिंग अर लॉर्ड, थँक यू फॉर हीलिंग अर। 38 वर्षाचे आहेत, रहाटणीमध्ये राहतात पास्टर। मैतीची तयारी झाली होती, नातेवाईक येऊन आयसीयू मध्ये भेटत चालले होते पास्टर। 2024 1 जानेवारीला थंडी ताप आला म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले पास्टर। 1 ते 5 जानेवारी 2024 साली त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं, ऍडमिट होते। 5 जानेवारीला त्यांना डिस्चार्ज मिळणारच होता, पण त्यांना अचानक खूप मोठी फीट आली पास्टर आणि ते एवढे अनकॉन्शियस झाले आणि आउट ऑफ कंट्रोल झाले। त्यांना माकन हॉस्पिटलमधून सह्याद्री हॉस्पिटलमध्ये मूव्ह केलं। सह्याद्रीने डायरेक्ट त्यांना आयसीयू मध्ये घेतलं। तिथं गेल्यानंतर 5 जानेवारी पासून पास्टर ते ऑलमोस्ट 23 मार्च पर्यंत आयसीयू मध्येच होते पास्टर। सिच्युएशन खूप क्रिटिकल होती पास्टर। 1.5 लाखाचे 5 इंजेक्शन्स त्यांना देण्यात आले होते। डेंग्यू त्यांना होता, प्लस पास्टर मिनिटाला त्यांना फीट्स कंटिन्युअसली येत होत्या। डॉक्टरांनी डिक्लेअर केलं होतं, आई बहीण मावशी सगळेजण त्यांना भेटायला हॉस्पिटलमध्ये आले होते पास्टर। सिच्युएशन पूर्ण हाताबाहेर निघून गेली होती, दी एंड डिक्लेअर झाला होता, पण त्या परमेश्वराची योजना काहीतरी वेगळीच होती पास्टर। ते सांगतात, ही त्यांची मावशी आहे पास्टर। सगळे नातेवाईक त्यांना भेटायला हॉस्पिटलमध्ये आले होते, ते सगळे रडत होते, पण मावशीने तिथं स्टँड घेतला आणि म्हणाले की त्याला काही होणार नाहीये, प्रभू येशू ख्रिस्त त्यांना बरं करणार आहे। त्यांना त्या आपल्या शनिवारच्या मीटिंगमध्ये 2024 एंटायर फॅमिली आपल्या चर्चमध्ये येत होते। त्यांना पास्टर जयशीने एक स्टेटमेंट सांगितलं की काही जरी झालं तरी काही होत नाही, कारण प्रभू येशू ख्रिस्त आपल्या बरोबर आहे। हे स्टेटमेंट त्यांनी नातेवाईकांना सांगितलं की सिच्युएशन अजून पण हाताबाहेर गेलेली नाहीये, कारण कंट्रोलमध्ये आहेत। आणि तिथून पुढे पास्टर त्यांच्यामध्ये रिकव्हरी स्टार्ट झाली। काही ते खात नव्हते पास्टर। एक व्हिडिओ आपण पास्टर बघूया स्क्रीनवरती। येस, दिस वॉज अ सिच्युएशन पास्टर। This was the situation, Pastor. Yes. When the prayer started, Pastor, they recover करायला लागले. Bed ridden, almost अर्ध वर्ष bed ridden होते, Pastor. अर्ध वर्ष? Yes, Pastor. Yes, 38 years old. आणि त्याच्यानंतर जशी प्रेयर चालू झाली, मावशीनी चर्चमध्ये येऊन प्रार्थना केल्या, आईने प्रार्थना केल्या, बहिणीने प्रार्थना केल्या, आपल्या प्रेयर हाऊसवाल्या सगळ्या लीडर्सनी प्रार्थना केल्या पास्टर। अँड ही इज अ आन्सर ऑफ प्रेयर पास्टर। वन मोर पास्टर, अमेझिंग, ऑलमोस्ट 61 lakhs खर्च झाला होता पास्टर। 61 lakhs 3 हॉस्पिटलमध्ये कंटिन्युअसली ते चालले होते। बट लॉर्ड इज सो अमेझिंग, 61 lakh ऑलमोस्ट कमी झाले आणि 13 lakhs फक्त त्यांनी भरले। लॉर्ड हॅज डन दिस। येस पास्टर, गॉड हॅज डन दिस। प्रेज गॉड। व्हॉट यू हॅव टू से? गॉड ब्लेस यू। व्हॉट हॅव यू टू से? मी देवाला कधी सोडणार नाही, कधी सोडणार। मी कामाला खूप वेळ दिला, देवाला खूप कमी वेळ दिला। आता इथून पुढे चर्च कधी सोडणार नाही। कामाला सुट्टी देईल पण देवाला सुट्टी नाही देणार। गॉड ब्लेस यू ब्रदर। वेलकम टू द न्यू लाईफ। गॉड ब्लेस यू। ते म्हणतात 9 वर्ष झाले त्यांच्या लग्नाला, त्यांना काही संततीचा आशीर्वाद मिळाला नव्हता। त्यांच्या आईने त्यांना सांगितलं आपल्या चर्च विषयी आणि ते चर्चला यायला लागले 2024 मध्ये। तर ते म्हणतात की जसे ते चर्चला यायला लागले, एका महिन्यात बहीण जी आहे तिला गर्भधारणा राहिली। 7व्या महिन्यामध्ये त्यांना सांगितलं की तुम्हाला डिलिव्हरी ताबडतोब करावी लागेल। तर ही जी 2 जुळी बाळं 7व्या महिन्यात जन्माला आली, त्यांना NICU मध्ये ठेवण्यात आलं, कारण ते 7च महिन्याचे होते। आणि ही बहीण जी आहे ती ICU मध्ये गेली, त्यांची आई आहे ही, तर ही ICU मध्ये गेली। डॉक्टरांनी 6-7 लाखाचा खर्च सांगितला होता। ते ब्रदर म्हणतात आमच्याकडे एवढा पैसा नाही आहे, परंतु आपले जे प्रेयर हाऊस आहे आणि आपल्या ऑनलाईन प्रार्थना ते ऐकत राहिले आणि या दोन्ही बाळांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली। आज हे बाळ जे आहेत दोघी 9 महिन्याचे आहेत आणि सदृढ आहेत। आरोग्य प्रभू येशूने त्यांना दिलेलं आहे। सर्व गौरव ते प्रभू येशूच्या नावाला देतात। थँक यू जीसस। हालेलुया, आमेन।
ह्या सिस्टर जेव्हा 8 महिन्याच्या गरोदर होत्या त्यावेळेस सोनोग्राफी केली, त्यामध्ये सांगितलं की त्यांच्या पोटातलं पाणी कमी झालेलं आहे, अजिबातच नाही आहे, ते बेबी हालचाल करत नाही असं डॉक्टरांनी रिपोर्ट दिला होता. सिस्टर फार घाबरले आणि त्याच्या पुढच्याच आठवड्यामध्ये त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. DY पाटीलमध्ये त्यांना ॲडमिट करण्यात आलं. ज्यावेळेस त्याचे हेड डॉक्टर होते त्यांनी ह्यांचे रिपोर्ट्स पाहिले आणि सांगितलं की पोटामध्ये देखील बाळ वाचणार नाही आणि डिलिव्हरी केली तरी वाचण्याची शक्यता अजिबातच नाही आहे. पण ह्या सिस्टरचा प्रभू येशूवर विश्वास होता. ते आपल्या चर्चला येत होते. त्यांनी प्रभू येशूची प्रार्थना केली आपल्या बाळासाठी आणि प्रभू येशूच्या कृपेने त्यांना हे बाळ झालं. सिझरिंग झालं होतं. तर डॉक्टर म्हणले त्याला काचेच्या पेटीत ठेवावं लागेल, त्याला श्वास घेता येणार नाही. पण प्रभू येशूच्या कृपेने त्याला असं काहीच करावं लागणार नाही. बाळ एकदम व्यवस्थित होतं, फक्त त्याचं वजन कमी होतं. ह्या सिस्टरनी त्यासाठी देखील प्रभू येशूकडे प्रार्थना केली आणि आज बाळ 2 महिन्याचं आहे आणि त्याचं वजन देखील नॉर्मल आहे. म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूला देतात. एक हॉस्पिटल में ये क्वालिटी मैनेजर है और एक हॉस्पिटल से दूसरे हॉस्पिटल में वो ऑडिट के लिए जा रहे थे. वो प्रेग्नेंट भी है और वो चल के ऐसे जा रहे थे. एक बहुत बड़ा पेड़ वो चल के जा रहे थे, अचानक इनके सामने ऐसे गिर गया. और अगर वो पेड़ अगर 2 सेकेंड वो अगर आगे जाते तो वो पेड़, इतना बड़ा पेड़ है, देखिए आप फोटो में आप देख सकते हैं. Oh, see this. इतना बड़ा पेड़ अगर उनके ऊपर गिरता तो वो नहीं रह पाते. तो उनका मानना यह है कि प्रभु ने उनको बचाया है. तो ये चमत्कार प्रभु यीशु मसीह ने 2 ही किया जान है. बचाया है. 2 जान Amen. बचाया है. 2 जान बचाई है. Okay, Father, bless her. Amen. Let her complete the full Yes. 9 months. Yes, Lord. And let her have a blessed baby in her Yes, hands. in the In name of Jesus' Jesus. Amen. पास्टर 16 मार्चला पास्टर डॉक्टरांनी फक्त 4 तासाची गॅरंटी दिली होती पास्टर. आणि सांगितलं त्यांना मायग्रेनचा अटॅक आला होता पास्टर. आणि डॉक्टरांनी सांगितलं की त्या वाचणार नाही आहे. घरामध्ये त्यांचाच विश्वास होता प्रभू येशू ख्रिस्तावरती. हा त्यांचा मुलगा आहे. आणि ते वेन ही वॉज टॉकिंग टू मी पास्टर, ही वॉज इन टीयर्स की माझा हा विश्वास नव्हता पण माझ्या आईचा खंबीर विश्वास होता. त्या विश्वासाला आम्ही त्या दिवशी हाक मारली. 4 तासाची गॅरंटी दिली होती पण प्रभू येशूने कार्य केलं. नाव शी इज ॲब्सोल्युटली फाईन पास्टर. सो वॉज अ सिच्युएशन. आता बरं आहे ना? नाही मला उठा येत नाही. Lord, I pray, Father, you heal her, oh Master. Heal her back. Heal her. Let your healing power flow into her back. Let her be healed. Let her start walking in Jesus' name. In Jesus' name. उठून बघा आता. Thank you, Jesus. Thank you, Father, for healing her. Thank you, Jesus. तुम्ही म्हणता मला उठाया येत नाही, तुम्ही उठून चालायला लागलाय. Bless her. In Jesus' name.